तर का म्हणता पोट्टे हो. सकाळी सकाळी आपल्या वावरात येऊन पजाबाई संग मिरचे तोडून आपल्या डमडमले घेतलं आणि 120च्या स्पीडनं घराकडे आलो तर आपल्या पोट्ट्याने पाण्याचा ड्राम आणूनच ठेवला होता. थोड्या वेळात घरापुढे ट्रॅक्टर लावून कार्तिक भाऊले आणि अनिश भाऊले काळ्या टाक म्हणत ऋषाबाई आणि पजाबाईचं आगमन झालं. कामासकट बिना कामाच्या वस्तूले ट्रॉलीमध्ये लोड करत ऋषाबाईनं आपला ड्राम सुद्धा लोड केला. ट्रॅक्टरला 140च्या स्पीडनं बघवत ट्रॉली मधल्या महिलांना उडवत आपल्या डेस्टिनेशनवर पोहोचलो ना. आपल्या ट्रॅक्टरला पार्किंग मध्ये लावून आपल्या सहकाऱ्यांच्या हाताने ट्रॉलीला अनलोड करून वेदुताईनं पूजेचं ताट तयार करून श्रुतीताईनं पूजा केली. आपल्या सहकार्याने म्हणून गंजाले पास लावून घेत कार्तिक भाईनं पजाबाई आपला ड्राम साफ करायला भिडला होता. थोड्या वेळात पजाबाईला पाणी काढायला लावत आपल्या दोन इंजिनियर्सले गंज ठेवायची प्लॅनिंग सांगून आपल्या 2-4 सहकार्यांना आलू वांगे कापाला भिडवत आपला कार्तिक भाई वरण बनवायच्या मागे लागला. सेकंड हाफ करून आपल्या सहकार्यांनी कुटर बनवण्यास सुरुवात केली. स्वतःच कुटर पेटून मोकऱ्या होत आपल्या पुट्ट्याने भात पण बनवून मोकरा केला. समीर भैयाले भाजी फिरव म्हणत पण्या भाईनं मीनं जगर पेटण्यास सुरुवात केली. सहकारी मैत्रिणींना पानग्याच्या कणकेवर भिडवून पानगे करून घेतले न पहिल्यांदा कळीचा कांड करून सगळ्या टीमले बोलावून कळीचा पुनर्जन्म चालू केला. कृतीताईले भजनवर भिडवून आपला कार्तिक भाई कळीच्याच मागे लागला होता. कोणाची हिंमत नव्हता पजाबाईनं मीनं जगऱ्याला मोठं करून पानगे टाकले न पोट्ट्यांले कणकेवर भिडवून ऋषाबाईले मिरचे कापायला लावत पूर्ण टीमले बोलावून कामी लावलं. थोड्या वेळात देवाचा नैवेद्य काढून मारुतीच्या मंदिरात आलो. आपल्या पजाबाईच्या हाताने पूजा करून नैवेद्य ठेवला आणि बाहेर येऊन पोळ्या मोडायला सुरुवात करून बालट्या पण भरून घेतल्या. पहिली आणि दुसरी पंगत वाढून तिसरा नंबर आपला लावला. पात्रावर जेवण घेऊन आपल्या सगळ्या टीमनं पीठ देऊन आपल्या सहकारी मैत्रिणांची आखरी पंगत वाढून सुकेशनी ताईने एकटीनं भांडे घासून आपल्या पोट्ट्याले बॅकअप करा म्हणत सगळ्या टीमले वरत चढवून टीम मेंबरले मोठा टाटा करून आम्ही पण घराकडे प्रस्थान केला.